ते मला अदृश्य दिसलं कुठं मसन वाटत ते अदृश्य मला मस्त. तर नमस्कार मित्रांनो, एके पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वस्व स्वागत आहे. हे भूषण पंडित यांच्यासोबत अशा अचूक घटना घडलेल्या आहेत, तरी ते त्यांचा अनुभव तुम्हाला सांगतील. तर नमस्कार मंडळी, माझ्यासोबत जे अनुभव घडलेला आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते अनुभव मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये विसरलेलो नाहीये. तो खूप असा डेंजर अनुभव होता. डेंजर म्हणजे ते कुणाच्या लाईफमध्ये होऊ नये असं माझी इच्छा आहे. तर ते एक दिवस होता की त्या दिवशी सगळे मित्र जमलो, चौकावरती सगळे मित्र जमलो आणि खूप दिवसानंतर जमलो. खूप 5-6 महिन्याच्या नंतर आम्ही सगळे मित्र एका जागेवर जमलो आणि त्यानंतर आमच्या गप्पा चालू राहिल्या. आमच्या गप्पा अशा चालू राहिल्या की हशी मजाकचे, भाऊ तू कुठं होता, काय होता ना, इतक्या 5-6 महिने गेलता. तर ह्या गप्पा आमच्या चालू लागल्या. तर रात्रीचे 9 वाजले. 9 वाजल्यानंतर टाइम कसा गेला काय कळाला नाही. 9 वाजले तर मित्राला मी बोललो की मित्रा मला भूक लागली, मी येतो जेवण करू. तर तो मित्र म्हणाला की भाऊ इतक्या दिवसानंतर आला आणि तुला जेवायचं पडलं वय, बोल की त्यानंतर कुठं गाठी भेटी होणार आपल्या, नाही का. तर मी म्हणलं भाऊ नाही रे, घरचे वाट बघते. अरे भाऊ थांब, नंतर तर आईच ना, घरचे आईच ना तुला. तर ठीक आहे मी थांबलो, त्या मित्राचं ऐकून मी थांबलो. आणि त्यानंतर आमच्या अशा गोष्टी चालल्या की हॉरर गोष्टी चालल्या, भूताच्या गोष्टी चालू लागल्या. आता कोणी सांगू लागलं की बाबा लाल साडीवाली, कोणी पांढरी साडीवाली, खूपच अशा डेंजर घटना. आणि त्या गोष्टींमध्ये कधी 12 वाजले हे पण वेळ नाही लागला बघा. आणि 12 वाजले त्यानंतर मग सगळ्याला येऊ लागली झोपा, सगळ्याला झोप येऊ लागली. आणि सगळे मित्र म्हणाले चला बाबा आपल्या आपल्या घरी आपण जाऊया आता झोपायला. तर ठीक आहे चला. आणि माझं घर 30 मिनिटाच्या अंतरावरती होतं. 30 मिनिट खूप म्हणजे लांब होतं घर. 30 मिनिट लागायचे घरी जायला. आणि त्या घराकडे जायला, माझ्या घराकडे जायला असा एक रस्ता होता, ते खूपच डेंजर रस्ता होता. डेंजर म्हणजे सामसूम. त्या रस्त्यावरती काळं कुत्रं नाही, काहीच नाही. एकदम खंगार रस्ता होता, एकदम सामसूम रस्ता होता. आणि सगळे मित्र गेले आणि मी पण निघालो तडतडा रस्त्याने निघाल्याच्या नंतर जे गोष्ट मित्र सांगू लागले त्या गोष्टी मला आठवायला होत्या. मनामध्ये माझं हृदय धगधग करू लागलं. खूपच डेंजर अशा गप्पा मित्रांनी सांगितल्या होत्या, त्या आठवत होत्या मला. आणि रस्त्याच्या थोडं पुढे गेल्याच्या नंतर मला एक कुत्रं दिसलं, काळोझर कुत्रं दिसलं. आणि मी विचार केला यार ह्या रस्त्यावरती सामसूम रस्ता आहे आणि रस्त्यावरती काही दिसत पण नाहीये, काळं कुत्रं दिसलं कुठून. कुत्रं काळं, एकदम काळं. लोक म्हणतात की तो सामसूम रस्ता आहे, तिथं कोणी काही दिसत नाही रात्रीच्या वेळी. रात्रीचे 12 वाजलेला कुत्रं दिसलं. आणि मी असाच विचार केला की जाऊ द्या चला, दिसतंय एखाद्या दिसलं काय प्रॉब्लेम आहे. तर त्याला मी इग्नोर केलं. इग्नोर केल्याच्या नंतर मग पुढे चाललो, तडा पुढे चालायला लागलो. आणि रस्त्यामध्ये अर्ध्यात पोहोचल्यानंतर मला काय दिसलं, ससं दिसलं. पांढरं शिपीट ससं दिसलं मला, ससं दिसलं. आणि यार मी विचार केला यार कुत्रं दिसलं, नंतर ससं दिसलं. त्या पण गोष्टीला मी इग्नोर केलं. इग्नोर केल्याच्या नंतर मी पुढे चाललो. आणि पुढे गेल्याच्या नंतर असं काही दिसलं ते तुम्ही विश्वास बी करणार. तर तुम्ही असं काय बघितलं की त्याला तुम्ही घाबरलात? तर खोटं तुम्हाला काय बोलत नाही, असं मला भयानक दिसलं. भयानक गोष्ट ती माझ्या लाईफ मध्ये कधी मला ती गोष्ट दिसली पण कधी मी ती विसरणार पण असं भयानक मला दिसलं. आणि भयानक म्हणजे काय, लाल साडीवाली बया, लाल साडीवाली, लांब सटक तिचे काळे केस. आणि पायाकडे लक्ष दिलं, पाय तिचे साक्षात उलटे बघून माझी फाटली साक्षात आणि फाटून माझ्या हातात आली. आणि ते मला अदृश्य दिसलं कुठं, मसन वाट्यामध्ये. ते अदृश्य मला मसन वाट्यामध्ये दिसले. आणि त्यानंतर मी खूप घाबरलो. घाबरल्याच्या नंतर मग मी हळूहळू पावलं टाकत मी घरापाशी कसाबसा पोहोचल्याच्या नंतर माझ्या घरच्यांना मी ती गोष्ट सगळं क्लिअर करून सांगितलं. आणि माझ्या घरच्यांनी मग दुसऱ्या दिवशी मला देवळात पाया पडायला वगैरे त्या गोष्टी नेला. आणि त्यानंतर मला बरं वाटायला लागलं. हेच माझ्यासोबत अनुभव घडलेला होता. तर मित्रांनो, हे भूषण पंडित यांच्यासोबत असं झालेलं आहे. तर तुम्ही बी सुरक्षित राहा, सावधान राहा.